नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. एखाद्याचा कुठलाही अवयव, कुठलाही जॉईंट दुखत असेल तर ती गोष्ट त्यालाच माहिती आहे की ती किती त्रासदायक आहे, किती वेदनादायक आहे. अगदी डेली रुटीनच्या गोष्टी करणं सुद्धा जेव्हा हे पेन, जेव्हा हे दुखणं चालू असतं त्यावेळेला आपल्याला शक्य होत नाही. कुठलीही गोष्ट आपण करायला गेलो की मग त्यावेळेला आपलं लक्ष हे सतत त्या गोष्टीकडे जातं. म्हणजे जर आपला गुडघा दुखत असेल तर सतत आपण गुडघेदुखी, सांधेदुखी, नेक पेन असेल, सर्वायकल पेन असेल, स्पॉन्डिलिसिस असेल तर सतत लक्ष तिकडं लागून राहतं आणि एक कणकण किंवा सतत एक जोराचं दुखणं आपल्या अंगात चालू असतं. त्यामुळे आपण जे काम करतो त्यामध्ये देखील 100% आपलं देऊ शकत नाही. आता हे जॉईंट पेन घेऊन जगायचं, ही सांधेदुखी घेऊन जगायचं की यावर तोडगा काढायचा, सोल्युशन शोधायचं, हे प्रत्येकावर आहे. आणि मी गॅरंटीड सांगते, ज्या 4 गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्या तुम्ही कटाक्षाने फॉलो केल्या, अगदी महिनाभर जरी फॉलो केल्या तरी देखील तुमच्या सांधेदुखीमध्ये, सर्वायकल पेन असेल, जॉईंट पेन असेल, गुडघेदुखी असेल, रिस्ट दुखी असेल, कुठलाही सांधा, कुठलाही जॉईंट तुमचा दुखत असेल तर त्यावर 100% फरक पडेल. इतकंच नाही तर ते बरं देखील होईल. यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः फॉलो केल्या आहेत. अगदी 15 वर्षापासून काही गोष्टी मी फॉलो केल्यात. त्या देखील माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुमच्या सांधेदुखीसाठी, म्हणून शेवटपर्यंत बघत राहा. या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. यातलं पहिलं सोल्युशन, पहिला उपाय म्हणजे आयुर्वेदिक तेल रुमाटॉल ऑइल. हे ऑइल मी माझ्या आसपासच्या बऱ्याच लोकांना यूज करताना पाहिलेलं आहे आणि याचे चांगले रिझल्ट्स देखील आहे. हे एक पारंपरिक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. त्यामुळे तुमचं जर जॉईंट पेन, सर्वायकल पेन, कुठलाही सांधादुखी, मनगटदुखी, गुडघेदुखी तुम्हाला होत असेल तर हे तेल आपल्याकडे असलंच पाहिजे. आयुर्वेदामध्ये खूप प्रकारची तेलं सांगितलेली आहे. सांधेदुखी, जॉईंट दुखी याच्यावर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं की निवडुंग, निर्गुंडी, हिरणवेल. या सगळ्या गोष्टी अगदी आयुर्वेदिक प्रोसेसने, आयुर्वेदिक प्रक्रियेने, FDA अप्रूव्ड हे प्रोडक्ट आहे रुमॅटॉल ऑइल. तुम्ही डोळे बंद करून, डोळे झाकून हे परचेस करू शकता. हे काम कसं करतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. या सगळ्या वनौषधी ज्या आयुर्वेदीय ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे, अगदी सुयोग्य प्रमाणात तिळतेल आणि कडुनिंबाच्या तेलामध्ये, पानांच्या तेलामध्ये शिजवल्या जातात. अगदी शास्त्रशुद्ध प्रक्रियेमधून 100% प्युअर, 100% शुद्ध तेल हे मिळतं आणि याच्यामध्ये सगळ्या वनौषधींचे गुणधर्म आल्यामुळे हे अतिशय परिणामकारक ठरतं. यातलं काळं जिरं, भीमसेनी कापूर, निर्गुंडी, गुगुळ हे सगळं वातशामक आहे आणि आपल्या जॉईंट्सवर खूप पॉझिटिव्हली काम करतं. हे तेल तुम्हाला सहजपणे ॲमेझॉन, मिशो आणि फ्लिपकार्टवर मिळून जाईल. जॉईंट पेन असेल तर हे तेल तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे तेल अशा पद्धतीने बनवलंय की क्विकली आपल्या जॉईंट्सवर हे स्प्रेड होतं आणि क्विकली ॲब्झॉर्ब, शोषलं देखील जातं. म्हणूनच खूप क्रोनिक म्हणजे खूप दिवसांचं जरी तुमचं दुखणं असेल तर यावर हे प्रभावशाली रीतीने कार्य करतं. जेव्हा केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, 5 मिनिटं तुम्ही बसला असाल तर क्विकली हातावर हे तेल घेऊन तुम्ही त्या जॉईंटवर जिथे दुखतंय तिथे स्प्रेड करा. हलक्या हाताने मालिश करा. तुम्हाला अगदी महिनाभरात हा पेन पूर्णपणे गायब होईल असा देखील अनुभव तुम्हाला येऊ शकतो. दररोज आपल्याला 5 मिनिटं वेळ असेल तर दिवसभरात कधीही किंवा रात्री झोपताना 5 मिनिटं तुम्ही महिनाभर अशी मालिश करा. नक्की खूप छान प्रभाव तुम्हाला इथं दिसून येईल. हे आपलं जॉईंट पेन तर बरं करतंच, परंतु आपल्या जॉईंटच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्यांना देखील मजबूत आणि बळकट बनवतं. म्हणून आपल्या तिथलं पेन, जिथं आपलं दुखतं ते लवकर बरं होतं. तसेच या तेलाचे कुठले साईड इफेक्ट सुद्धा नाहीत. म्हणून दिवसातून 2दा तुम्ही सहज लावू शकता. अगदी वेळ नसेल तर दिवसातून एकदा तरी या तेलाचा प्रयोग करून बघा. तुम्ही नक्की 1 महिन्यानी मला कमेंट करून सांगाल की तुमचं जे दुखणं आहे ते बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे. आता दुसरा पर्याय म्हणजे पेन किलर गोळ्या. आपला सहज नैसर्गिक कल असतो, कुठलंही दुखलं की लगेच रिलीफ मिळावं, लगेच बरं वाटावं असं आपल्याला वाटतं आणि आपण गोळ्यांचं सेवन करतो. ज्या वेळेला आपण पेन किलर, ॲलोपॅथिक गोळ्या खातो ना, हे अगदी डॉक्टरांना सुद्धा माहिती आहे. जर एखादी पेन किलर गोळी आपण सातत्याने खूप दिवस खाल्ली
तर आपल्याला किडनी डॅमेज, पचनसंस्थेचे आजार, इतकंच काय तर आपल्याला हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेसना सुद्धा सामोरं जावं लागू शकतं. हे अगदी संशोधनामधून सुद्धा सिद्ध झालं आहे की ॲलोपॅथिक गोळ्या या सलग खूप दिवस तुम्ही पेन किलर म्हणून खाल्ल्या तर याचे भयंकर साईड इफेक्ट्स आपल्याला दिसतात. आणि ॲलोपॅथिक गोळ्यांमुळे होतं काय, जे रिफ्लेक्सेस म्हणजे पेन जे आहे ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचू नये किंवा बॉडीमध्ये ते दिसू नये यासाठी मेंदू, रिफ्लेक्सेस आणि बॉडी यातलं कनेक्शन ब्रेक केलं जातं, ज्यामुळे पेन असेल तरी ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही, आपल्या बॉडीला ते सिग्नल रिसीव्ह होऊ शकत नाही. म्हणून हे टेम्पररी सोल्युशन आहे. ॲलोपॅथिक गोळ्या खाणं हे खरंच परमनंट सोल्युशन नसू शकतं. आणि म्हणूनच या जॉईंट पेनवर सुद्धा पेन किलर म्हणून तुम्ही आयुर्वेदिक कॅप्सूल्स खाणं हे कधीही तुमच्यासाठी योग्य आहे. मग यासाठी आपल्याला उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या भारतीय प्रीमियम आयुर्वेदिक ब्रँडच्या रुमॅटॉल कॅप्सूल्स अवेलेबल आहेत. या कॅप्सूलमध्ये ज्या गोष्टी आहेत जसं की आयरन, सोनपाठा, निवडुंग, हिरनवेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये जे घटक आहेत, जे इन्ग्रेडियंट्स आहेत, नॅचरल इन्ग्रेडियंट्स, हे सर्व वातशामक आहेत आणि आपल्या जॉईंट्समधील इन्फ्लमेशन, सूज कमी करतं आणि आपलं जे जॉईंट पेन आहे हे मुळापासून परमनंटली बरं करायला मदत करतं. तात्पुरता रिलीफ तर मिळतोच, परंतु मुळापासून बरं करण्यासाठी हे काम करतं. याच्यामध्ये टेम्पररी सोल्युशन म्हणून किंवा तुमचं पेन हे बंद पाडणं हा उपाय नसून यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या वातशामक आहेत, ज्या तुमच्या शरीरातला वात कमी करतं आणि मग पर्यायाने सांधेदुखी कमी होते. या कॅप्सूल सेवन कशा करायच्या? 2 कॅप्सूल्स दिवसातून 2दा तुम्हाला सेवन करायच्या. मी तुम्हाला गॅरंटीड सांगते, माझ्या अनुभवावरून सांगते, मी माझ्या आजूबाजूच्यांना ही औषधं वापरताना पाहिलेलं आहे. ही औषधं सेवन केल्याने खूप चांगला आणि पॉझिटिव्ह फरक दिसून येतो. जरी मी संपूर्ण जबाबदारीने तुम्हाला हे सोल्युशन देत असले तरी देखील कुठलंही औषध, मग ते आयुर्वेदिक असू दे किंवा ॲलोपॅथिक असू दे, हे एकदा कन्सल्टेशन घेऊन, वैद्यांचं, तज्ज्ञांचं कन्सल्टेशन घेऊन घेतलेलं हे आपल्यासाठी हितकारक असतं. आणि म्हणूनच उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या प्रीमियम ब्रँडने आपल्याला फ्री ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर पटकन फोन करा आणि त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ही औषधं तुम्ही त्वरित www.ujjwalaayurvedashram.in किंवा ॲमेझॉन, मिशो आणि फ्लिपकार्टवरून परचेस करा. आता खूप महत्त्वाच्या होम रेमेडीज आपण बोलणार आहोत. त्यातलं सगळ्यात म्हणजे पारिजातक. पारिजातकाची पानं अगदी कुठंही तुम्हाला मिळतील, आपल्या आजूबाजूला, अंगणात, परिसरात, कुठं ना कुठं पारिजातकाचं झाड तुम्हाला मिळेलच. हे झाड अगदी कुंडीत सुद्धा लावता येतं. या झाडाची पानं जी असतात ही खडबडीत असतात. तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच जणींच्या दारात पारिजातकाचं झाड हे असतं. आता मग अशा वेळी ही जी पारिजातकाची पानं आहेत ना, ही जॉईंट पेनवर अतिशय प्रभावी सांगितलेली आहे. तुम्हाला फक्त 2 ते 3 पानं 1 लिटर पाण्यामध्ये उकळवायची आहेत. स्वच्छ धुवून घ्यायची, मग उकळवायची आणि असं पाणी ऑफिसला जाताना किंवा दिवसभर घरी कोमट स्वरूपात तुम्हाला प्यायचं आहे गाळून. या पाण्याने नक्की जॉईंट पेनवर फरक पडतो. आता हे करणं तुम्हाला शक्य नसेल तर एक सोप्पा घरगुती उपाय सांगते, ते म्हणजे रात्रीचं 1 चमचा मेथीदाणा म्हणजे मेथीच्या बिया या आपल्याला भिजत घालायच्यात. 1च चमचा 1 वाटीभर पाण्यात भिजत घालायच्यात आणि सकाळी या मेथ्या पाण्यासह संपूर्ण सेवन करायच्या आहे. याने मी तुम्हाला गॅरंटीड सांगते, तुमची जी सांधेदुखी आहे, जॉईंट्स पेन आहे, हे महिनाभरात आटोक्यात येईल. मेथीदाणा जॉईंट्स पेनवर अतिशय प्रभावशाली आहे, अतिशय परिणामकारक आहे. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगते, ते म्हणजे जर तुम्हाला जॉईंट पेन असेल, सातत्याने असेल, तर थंड पाणी पिणं, थंड पदार्थ घेणं, कोल्ड्रिंक्स घेणं हे देखील टाळा. तुम्हालाही माहिती आहे ना, थंडीत सांधेदुखी खूप होते. गरम जेव्हा वातावरण असेल, उष्णता बाहेर असेल, तर सांधेदुखीचा त्रास तितका होत नाही आणि म्हणूनच थंडीत आपल्याला हा त्रास होतो. म्हणूनच थंडीत सुद्धा कोमट पाणी प्या, थंड पाणी आणि थंड पदार्थ टाळा. आपल्या आयुर्वेदामध्ये कुठलीही गोष्ट ही टॉक्झिन्स ॲक्युम्युलेशनमुळे होऊ शकते असं सांगितलं जातं. मग अशा वेळेला आपल्या पचनसंस्थेकडे खूप जास्त फोकस आयुर्वेदाने दिला आहे. पचनसंस्था, आतडी नैसर्गिकरित्या स्वच्छ असावी आणि अशी स्वच्छ आतडी टॉक्झिन्सची निर्मिती, विषद्रव्यांची निर्मिती करत नाही
आणि आपला आजार बरा होतो असं सांगितलं जातं. मग अशा वेळेला आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करावी, आपलं लिव्हरचं फंक्शन छान चालू राहावं, यासाठी उज्ज्वल आयुर्वेदाश्रमच्या लिव्हकॉन कॅप्सूल्स सुद्धा अवेलेबल आहेत. तर या कॅप्सूल्सचं सेवन सुद्धा तुम्ही कॉम्बो स्वरूपात करू शकता. लिव्हकॉन एक गोळी तुम्हाला जेवणाआधी घ्यायची आहे. स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर फोन करून डॉक्टरांना ही माहिती तुम्ही विचारू शकता. आता एक छानशी महत्त्वाची टिप देते. जॉईंट पेन जर असेल तर तुम्ही जो कुठला भाग तुमचा दुखतोय, म्हणजे जर गुडघे दुखत असतील किंवा नेक दुखत असेल, सर्वायकल पेन असेल, तर तो भाग उघडा ठेवून उन्हात, कडकडत्या उन्हात देखील तुम्ही बसू शकता. जितकं सहन होईल तितकं बसा. 5, 10, 15 मिनिटं. त्वरित तुम्हाला फरक जाणवेल की छान वाटतंय. म्हणूनच थंडीत सुद्धा जर खूप अंग दुखत असेल आणि तुम्ही उन्हात जाऊन बसला तर त्वरित रिलीफ मिळतो. आता आपण थोडं पथ्य बघूया. आपल्या आहारामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या आपलं सांधेदुखी वाढवतं आणि काही जॉईंट पेन कमी करतं. तर आपल्याला काय करायचंय, सांधेदुखी, जॉईंट पेन कमी करणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करायचा आहे आणि वाढवणाऱ्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे. तर पथ्य बघूया. काय काय पहिल्यांदा खायचं नाहीये ते बघूया. आंबट पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करायचे, म्हणजे याच्यामध्ये चिंच प्रामुख्याने येते. चिंच जर तुम्ही सकाळी जरी खाल्ली तरी देखील दुपारी तुम्हाला पेन वाढलेलं आहे हे जाणवेल, हे दिसून येईल. आंबट पदार्थ आम वाढवतात आणि पित्त वाढवतात, त्याचप्रमाणे वातदोष देखील वाढवतातच. म्हणून आंबट पदार्थ ज्याच्यामध्ये तुमची चिंचेची चटणी आली, पाणीपुरी आली, सांबार आला, याच्यामध्ये टोमॅटो असलेले पदार्थ आले, हे तुम्ही 1 महिनाभर किंवा ॲटलिस्ट 15 दिवस तरी पूर्णपणे वर्ज्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे थंड पदार्थ, आईस्क्रीम, चॉकलेट, थंड पाणी, थंड स्वरूपातल्या कुठल्याही गोष्टी तुम्ही 1 महिनाभर बंद करा, खाऊ नका. वातदोष वाढवणारे पदार्थ, ज्या व्यक्तींमध्ये वातदोष अतिशय इम्बॅलन्स, अनियंत्रित असतो, त्यांना हा त्रास होतोच. आणि अशामध्ये मग वातदोष कशामुळे वाढतो, राजमा, उडीद या पदार्थांचं सेवन केलं किंवा दररोज किंवा सतत शिळं अन्न खाण्याची सवय ज्यांना असते ना, त्यांना हमखास सांधेदुखी होते. आणि म्हणूनच शिळं अन्न किंवा वातदोष वाढवणारं अन्न तुम्ही खात असाल तर ते तुर्तास आणि शक्य असेल तर कायमस्वरूपी बंद करा. कच्चे सलाड किंवा दही या गोष्टी देखील रात्रीच्या खाणं तुम्ही बंद करा. गहू जास्त खाण्यापेक्षा नाचणी आणि बाजरी या गोष्टींचा आहारात समावेश करा. नाचणीमध्ये अतिशय लोह असल्यामुळे आपले जॉईंट पेन खूप लवकर सुधारण्यास मदत होते. बेसन पीठ खाऊ शकता का, तर बेसन उष्ण असतं, त्यामुळे बेसनाचं कुठलंही अन्न, बेसनाने बनवलेले पदार्थ तुम्ही सेवन करायला हरकत नाही. तांदूळ, भात याने वातदोष वाढतो का किंवा याने सांधेदुखी वाढते का? तांदूळ जो आहे हा थंड गुणधर्माचा आहे आणि सांधेदुखीसाठी आपल्याला उष्ण गुणधर्माचे पदार्थ खायचे असतात. म्हणून तांदूळ शक्यतो दुपारी खा, भात शक्यतो दुपारी खा. संध्याकाळी खाणार असाल तर गरम मसाला जसं की दालचिनी, लवंग, मिरे इत्यादी ॲड करून मग तुम्ही भाताचं सेवन करा. शक्यतो रात्रीचं भात खाणं टाळा. थंडीमध्ये तिळाचे, अळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू हे आपल्याला पोषण तर देतात, परंतु यात असलेलं कॅल्शियम, लोह हे आपले सांधे आणि हाडं देखील बळकट बनवतात. म्हणून थंडीत विशेषतः या प्रकारचे पौष्टिक लाडू, तिळाचे लाडू, तिळगुळ ही खाण्याची प्रथा आपल्याकडे आहे. आयुर्वेदामध्ये अनडायजेस्टेड टॉक्झिन्स म्हणजे जे पदार्थ पचत नाहीत, जे पदार्थ पूर्णपणे डायजेस्ट होत नाही, ते आम म्हणजे टॉक्झिनच्या स्वरूपात रूपांतरित होतात आणि विषद्रव्य ॲक्युम्युलेट झाल्यामुळे देखील जॉईंट पेन होतं हे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच हे आम नियंत्रणात आणणं हे देखील खूप गरजेचं आहे. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे मी. जॉईंट पेन केव्हा होतं, एका पर्टिक्युलर भागामध्ये जिथे तुम्हाला दुखतं तिथे खूप स्टिफनेस आला असेल, अकडण झाली असेल आणि हे का होतं तर ती त्या जागेमध्ये, त्या भागामध्ये ब्लड सर्क्युलेशन प्रॉपरली होत नाही. मग हे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हावं यासाठी योगशास्त्राने अगदी पारंपरिक पॉवर योगा या गोष्टी मी आत्ता बोलत नाही आहे, पारंपरिक योगशास्त्रामध्ये आपल्याला सूक्ष्म व्यायाम सांगितलेले आहे. हे सूक्ष्म व्यायाम जर आपण नित्यनेमाने केले तर आपल्याला कधीही सांधेदुखी होणार नाही. आणि सांधेदुखी झाली जरी असेल तर तिथे खरंच खूप फायदा होईल. मी गेली 15 वर्ष सूक्ष्म व्यायाम करत आहे. माझ्यासोबत तुम्हाला सूक्ष्म व्यायाम करायचे असतील तर त्यावर एक छानसा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते.
तुम्हाला माझ्यासोबत तो व्हिडिओ बघून तुम्ही तिथे व्यायाम करू शकता. सूक्ष्म व्यायाम तुम्ही केले अगदी 15 मिनिटं दररोज, तरी देखील तुमच्या सांधेदुखीच्या दुखण्यामध्ये खूप सकारात्मक बदल, खूप चांगला परिणाम झाला असं तुम्हाला दिसून येईल. आशा करते ही संपूर्ण माहिती सांधेदुखीवर परिपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत, मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एखाद्या छान व्हिडिओसह. टिल देन स्टे हेल्दी, स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह, स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक्यू.